ओबीसी नेते प्रकाश शेंडगे आपल्यासोबत आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीसाठी ते पोहोचलेले आहेत। अजित पवारांच्या भेटीसाठी आलात, निवेदन घेऊन आलात, काय तुमचं म्हणणं आहे? आता विधानसभेच्या निवडणुका सगळ्या झालेल्या आहेत, सरकार स्थिरसव झालेलं आहे। आता स्थानिक स्वराज्य संस्थांचा आता पडगम वाजू लागलेले आहेत। परंतु या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका ज्या आहेत याच्यामध्ये ओबीसीच्या ज्या काही जागा ज्या आहेत त्या बांठिया कमिशननं जो अहवाल जो दिला त्याच्यामुळं जवळपास 33,000 जागा ज्या आहेत त्या ओबीसीच्या राजकीय अस्तित्वाच्या जागा कमी झालेल्या आहेत आणि त्यामुळं आमच्या 33,000 कार्यकर्त्यांचं भविष्य जे आहे ते टांगणीला लागलेले आहे। यापूर्वीच आम्ही सरकारकडे अनेक वेळा निवेदन दिलेले आहेत की बाबा ह्या भांट्या कमिशनचा अहवाल जो आहे तो दुरुस्त केला गेला पाहिजे, कारण एअर कंडिशनमध्ये बसून नावाच्या ह्याच्यावरती त्यांनी तो अहवाल बनवलेला आहे आणि ओबीसीची लोकसंख्या जनगणना जी आहे ती 37% असे त्यांनी सांगितलेलं आहे। म्हणजे साफ चुकीचं आहे। नंदुरबार, पालघर काही जिल्ह्यामध्ये 0%, 0% ओबीसी सांगतायत, काही ठिकाणी 20%, 18%। हे कुठून लोकसंख्या आली? तुम्ही जनगणना केली का? मग हे अशा प्रकारे हे चुकीच्या सर्वेक्षणावरती ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा मातेवर होणार असेल तर ओबीसी संघटना स्वस्थ बसणार नाहीत। म्हणून आज आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन मी ईमेलद्वारे पाठवले। आता अजितदादांची भेट घेणार आहे, त्यांना विनंती आज कॅबिनेट मिटिंग आहे, आजच्या मिटिंगमध्ये तरी निदान ह्या ओबीसीचा अतिशय महत्त्वाचा प्रश्न जो आहे त्याच्यावरती चर्चा करून सरकार निर्णय घ्यावा। कुठल्याही परिस्थितीत या 33,000 जागा पुनर्स्थापित होत नाही आहे तोपर्यंत या निवडणुका घेऊ नयेत अशी आमची मागणी आहे। आणि जर सरकारने असा काय प्रयत्न केला तर मात्र रस्त्यावर उतरून ओबीसी हा प्रश्न जसा लावल्यासात सोडणार नाही। कुठलीही निवडणूक जी आहे ओबीसी संघटना होऊ देणार नाही असा इशारा जो आहे तो आम्ही सरकारला या ठिकाणी दिलेला आहे। आता ह्याच्यावरती पर्याय म्हणजे फक्त जातनिहाय जनगणना करणे हा एकमेव पर्याय तर सरकारकडे आहे आणि बाकीच्या राज्यांनी केली ना, आता तेलंगणानं पण केली, तिथं 54% आलेलं आहे, बिहारमध्ये 63% आलेलं आहे। मग महाराष्ट्र सरकारला जातनिहाय जनगणना कोणी अडवलेलं आहे? मंत्रिमंडळामध्ये 17-18 आमचे ओबीसीचे मंत्री आहेत। यापूर्वी सांगितलं आमचे मामा आहेत, सगळे गाव सगळा मामाचा आहे, पण आता त्यांनी काम तर केलं पाहिजे। एकही 10 कॅबिनेट झाल्या ओबीसीच्या प्रश्नावरती एकही निर्णय आता झालेला नाही। अनुशेष जो आहे जवळपास 2-2.5 लाख नोकऱ्यांचा अनुशेष आहे, त्याच्याविषयी सरकार काय करायला नाही, हॉस्टेल अजून तयार नाही आहेत। मग ओबीसी हे सरकार जे आहे ते ओबीसीच्या मतात निवडून आलेलं आहे। मग ओबीसीचा एकतरी निर्णय सरकारने केला गेला पाहिजे ना। म्हणून आमची मागणी आजच्या कॅबिनेटमध्ये ह्या 33,000 जागा पुनर्स्थापित करण्याचा निर्णय जो आहे तो या सरकारनं करावा अशी आमची मागणी राहील। जर नाही केली तर राज्यावर आम्ही दौरा करू आणि ओबीसीचं जे पुन्हा एकदा रान आम्ही पेटवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही। बांटिया समितीचा जो अहवाल आहे त्याच्यावर तुम्ही प्रश्नचिन्ह उपस्थित करताय, तो अहवाल दुरुस्त होण्यासाठी पुन्हा एकदा सरकारनं प्रयत्न केले गेले पाहिजेत का? पुन्हा नव्यानं ही सगळी जी मोजणी आहे किंवा ही सगळी ओबीसींची जनगणना आहे ती व्हायला पाहिजे का? हे पहा, भाटिया कमिशनने दिलेली आकडेवारी ही साफ चुकीची आहे, हे वारंवार आणि हे सिद्ध पण झालेलं आहे। सरकारसुद्धा मान्य आहे की पालघरसारख्या जिल्ह्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये शून्य ओबीसी हे सरकारला मान्य आहे का? सरकारला मान्य नाही ना। आता ही चूक दुरुस्त कशी करणार? तर त्यासाठी जातनिहाय जनगणना जी आहे तो हा एकमेव पर्याय आहे, तो ताबडतोब सरकारने करावा। 1 महिन्याच्या आतमध्ये ही जातनिहाय जनगणना हे पूर्ण होऊ शकते। अख्खा मराठा समाजाचे त्यांनी 1 महिन्यात त्यांनी केलं ना, सगळी संपूर्ण यंत्रणा हजारो सगळी सरकारची मशिनरी कामाला लावून त्यांनी केली ना। मग ओबीसीची करा ना, सर्व जातनिहाय जनगणना काय सगळं दूध का दूध पाणी काय होऊन जाईल, सगळेच आरक्षण प्रश्न मिटतील। आता मणिपूरचा काय झालं बघितलं, आरक्षणामुळं जो आगडंब उसळला त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्याचा बळी गेला ना, त्याला राजीनामा द्यावा लागला। ही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये सुद्धा होऊ द्यायची नसेल तर मात्र ह्या ओबीसीच्या आणि आमचं म्हणणं काय, आमचं जे आरक्षण टिकवा, आम्ही अधिकचं काहीच मागत नाही ना। मग एवढी सुद्धा मागणी सरकार करणार नसेल तर ओबीसीने काय गप बसायचं का? असं होणार नाही। त्यामुळं सरकारनं ताबडतोब याबाबतीत निर्णय घ्यावा, नाहीपेक्षा ओबीसींना राज्यव्यापी आंदोलन करावं लागेल। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। एकंदरीतच ओबीसी आरक्षणाच्या अनुषंगानं अद्याप सरकारनं कुठलीच पावलं उचललेली नाही आहेत। 33,000 जागा ज्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या त्या कमी झाल्यात आणि त्या पुनर्स्थापित करा यासाठी ओबीसींचं हे शिष्टमंडळ जे आहेत ते या ठिकाणी भेटण्यासाठी अजित पवारांचे आलेलं आहे। त्यांची काही वेळात भेट देखील होईल। कॅमेरामन अनुप रस्तोगी सह निलेश बुदावली, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।